नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. तर तू तुझ्या भावाला शोधायला निघालायस? हो वनराज. रणवीर सिंगांचं रिक्त पद भरण्यासाठी आमचा विश्वासपात्र राजवीर सिंगला आम्ही निवडलाय. आता आपल्या विश्वासास पात्र ठरणं राजवीर सिंगाचा परमधर्म आहे. अश्वाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही जोरावर. राजकुमारींनी आम्हाला आदेश दिलाय की आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक त्यांच्या महाली पोचवावं. परिणामांची चिंता भेत्रे लोक करतात, लुटारू नाही. चंद्रमुखीच्या बागेतलं फूल हवंय तुला, परंतु का? दुर्गेश्वरी, तुम्ही एका रस्ता भटकलेल्या पांथस्थाला इतका सन्मान दिलात. मी सदैव तुमचा आभारी राहीन. मी कधी विचारही केला नव्हता की इतक्या भयानक जंगलामध्ये मला इतका सन्मान मिळेल. ईश्वर करो तू जिथेही जाओ तुला इतकाच आपलेपणा आणि सन्मान मिळो. पण एक गोष्ट सांग युवराज, जगभरातील युवराज चंद्रमुखीला मिळवण्यासाठी येतात, परंतु तू एका फुलासाठी आपले प्राण संकटात टाकायला निघालायस. असं त्या चंद्रमुखीच्या फुलाचं रहस्य आहे तरी काय? ते फूल माझ्या पिताश्रींच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आणू शकेल. मला माझ्या प्राणांची चिंता नाहीये. मला माझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. वनराज, तुझं हे तेजस्वी मुखकमल सांगते की तू राजपुत्र आहेस, आणि जर माझं अनुमान बरोबर असेल तर मग काय कारण आहे की तुला आणि तुझ्या आईला जंगलात भटकावं लागतंय, महाल सोडून झोपडीमध्ये राहावं लागतंय? दुर्भाग्य. महालाच्या राजनीतीने माझ्या जन्माला अशुभ ठरवलं आणि त्याच कारणाने मला आपल्याच राज्याबाहेर काढलं गेलं. तुम्ही अनिश बाबा बरोबर असं नाही करू शकत. याला इतकी मोठी शिक्षा नका देऊ. एका आईला तिच्या पुत्रापासून वेगळं नका करू. तुम्ही इतके निर्दय, इतके पाषाण हृदय कसे झालात? असं नका करू. मी याच्याशिवाय नाही जगू शकत. मी मरून जाईन, मी मरून जाईन, मी मरून जाईन. आणि माझ्यासोबत अलकापुरीपासून दूर जंगलामध्ये आली.
आणि त्या दिवसापासून मी जंगलातच लहानाचा मोठा झालो. मग एक दिवस अचानक पिताश्रींच्या दृष्टीहीन होण्याची अशुभ बातमी आली. माझ्या आईवर तर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. मला माझ्या आईचं दुःख पाहवलं नाही. तेव्हा देवधर बाबांनी त्यांची दृष्टी परत आणण्याचा एक उपाय सांगितला आणि सांगितलं की चंद्रमुखीचं फूलच आहे ज्यामुळे त्यांची दृष्टी परत येऊ शकते. आणि मी रूपनगरच्या दिशेने निघालो आणि आता मी तुमच्या समोर आहे. बस प्रार्थना करा की आपल्या आईला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकेन. जो पुत्र आपल्या आईची इतकी भक्ती करतो त्याला सफलता कशी नाही मिळणार. आई भवानी अवश्य तुला सफलता देईल. इतकं मधुर बोलणं ऐकून मला तर असं वाटतंय की माझ्यासमोर एक लुटारू नाही, एक देवी आहे. मला कळतच नाहीये की तुमच्यासारखी एक परोपकारी स्त्री एक लुटारू कशी काय झाली. माझा सन्मान आणि चारित्र्य वाचवण्यासाठी मी हा मार्ग निवडला. नाहीतर कोणत्या स्त्रीला वाटेल की अशा जंगलात भटकावं. सर्व हिंस्त्र उपाशी पशु आहे तिथे. लुटारू बनणं माझ्या भाग्यातच लिहिलं होतं. ही गोष्ट देवधर बाबांनी 10 वर्षापूर्वीच सांगितली होती. आता घडणारं कोण टाळू शकतं. क्षमा करा दुर्गेश्वरी, मी तुम्हाला दुःख देऊ इच्छित नाही. जग तुम्हाला काहीही समजो, माझ्यासाठी तुम्ही एक अति सन्माननीय स्त्री आहात. देवधर बाबा बरोबर बोलले होते. मला एका लुटारूच्या रूपात एक परोपकारी स्त्री भेटेल आणि आज ते सत्य ठरलंय. जेव्हा मी चंद्रमुखीचं फूल घेऊन परतेन तेव्हा मी त्यांना तुमच्याविषयी नक्कीच सांगेन. हो वनराज, आणि शक्य असेल तर माझ्या वतीने देवधर बाबांच्या पाया पड. आणि जर असं झालं ना तर इतक्या लांबूनही मला त्यांचा आशीर्वाद मिळेल. महाराणी, महाराणी, तुम्ही आलात बाबा. प्रणाम. अखंड सौभाग्यवती भाव. आपण बसावं बाबा. मी तुमच्यासाठी शीतल जल आणते. नाही महाराणी, त्याची काहीच आवश्यकता नाही. तुमच्या नेत्रातलं लपलेलं पाणी पाहून आमची तृष्णा तर मिटूनच गेली. तुम्ही मला कोणत्या उद्देशाने बोलावलंय ते तर मला नाही माहीत, परंतु हो, एवढं अवश्य जाणतो की काहीतरी भयंकर दुःख आहे जे तुमच्या मनाला व्यथित करत आहे. तुम्ही तर अंतर्यामी आहात बाबा, सर्व काही जाणता. परंतु मला हे नाही जाणता आलं की अशी कोणती चूक घडली माझ्याकडून बाबा, म्हणून गावकरी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत आणि मी निर्दोष असूनही लाचार आहे. या गावात कोणाचा इतका साहस आहे जो तुमच्यासारख्या देवीवर गलिच्छ आरोप करण्याचा प्रयत्न करतोय? एक असेल तर सांगेन ना बाबा. इथे तर पूर्ण गावच माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहे. तुमच्या चारित्र्यावर संशय घेत आहे? हे ईश्वरा, ही कसली परीक्षा आहे तुझी? असं वाटतंय की गावकऱ्यांची मतीच भ्रष्ट झाली आहे. नाहीतर तुमच्यासारख्या पवित्रतेच्या देवीच्या पवित्र चारित्र्यावर गावकऱ्यांनी असे शिंतोडे उडवण्याचं साहस नसतं केलं. ईश्वर साक्षी आहे बाबा की गावकऱ्यांना मी आपल्या संतानाप्रमाणे प्रेम ममता दिली आणि बदल्यात त्या लोकांनी माझ्यावर हा घोर कलंक लावला. जीवनभर मी जीवनाशी संघर्ष करत आले, परंतु आता थकून गेले बाबा, खूप थकले.
या अपमानाच्या दाहाने तर आत्महत्या करावीशी वाटते, परंतु वनराज आणि त्याच्या पित्याची आठवण येते. महाराणी नाही, हे अशा प्रकारे अश्रू ढाळून तुम्ही स्वतःला निर्बल नका बनवू. सीता मातेला ही अग्निपरीक्षा द्यावी लागली होती, आणि मग तुम्ही आणि मी तर एक साधारण मानव आहोत. तुम्ही निश्चिंत राहा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. तुमच्यावर लागलेला कलंक स्वतः ईश्वर धर्तीवर येऊन पुसून टाकेल आणि पाप्यांचा सर्वनाश करेल. आता तर ईश्वरावरूनही विश्वास उडालाय बाबा, कारण जो चिखल माझ्यावर उडवला जातोय त्याचे शिंतोडे तुमच्यावरही उडू शकतात बाबा. काय? हो बाबा, गावकरी म्हणतात की मंदिरात जाण्याच्या निमित्ताने मी कोणाला तरी लपून भेटायला जाते. आता तुम्ही सांगा, या ईश्वरावर मी कसा विश्वास ठेवू, ज्याने मला कधीही सुखाने जगू नाही दिलं. मी महालातून जंगलात आले, पतीपासून दुरावले, पुत्रापासूनही दुरावले, आणि आता हे आरोप. बस 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 महाराणी, याच्या पुढे मी एक शब्द सुद्धा नाही ऐकू शकणार. ईश्वर जाणतो की तुमचे शब्द माझ्या कानात शिशाच्या रसाप्रमाणे पडत आहेत. मी आज प्रण करतो की जोपर्यंत तुमच्या माथी लागलेला कलंक पुसून नाही टाकत, मी अजिबात स्वस्थ नाही बसणार महाराणी. बस तुम्हाला एक विनंती आहे की सत्य समोर येईपर्यंत तुम्ही असं कोणतंही कार्य करू नका ज्याने तुम्हाला पश्चातापाच्या अग्नीत जळावं लागेल. आता मी येतो. प्रणाम. कुंदनलाल, कुंदनलाल. अरे देवधर बाबा, तुम्ही? प्रणाम. चंदा, कुंदनलाल कुठे आहे? बाबा तर आता झोपले आहेत. बाबा, काय झालं? तुम्ही क्रोधित का दिसताय? क्षमा करा, आमच्याकडून काही चूक झाली का? चुकीला तर एक वेळ क्षमा केली जाऊ शकते, परंतु जाणून बुजून केलेल्या चुकीला कदापिही क्षमा नाही करता येत. त्याला झोपेतून उठाव. परंतु बाबा तर आत्ताच झोपलेत, त्यांची प्रकृतीही ठीक नाहीये. कोण आहे चंदा? घ्या, बाबा पण उठले. देवधर बाबा तुम्हाला भेटायला आलेत. प्रणाम बाबा. अहो भाग्य माझं, जे निर्धनाच्या झोपडीत तुम्ही आलात. तुम्ही उभे का आहात बाबा? आत या. तुमची सेवा करून माझा पुढचा जन्म सुखात जाईल. पुढच्या जन्माचं सोड, या जन्माची चिंता कर कुंदनलाल. तू या जन्मी असं घोर पाप केलं आहेस, जे पाप जिवंतपणीच तुला नरकात घेऊन जाईल. जिवंतपणे नरकात घेऊन जाईल? हे तुम्ही काय बोलताय बाबा? मला काहीच कळत नाहीये. या जंगलात मी जाणून बुजून एक मुंगीही नाही मारली, मग भले मी नरकाचा वाटेकरी कसा झालो? तू जेवढा भोळा बनण्याचा प्रयत्न करतोयस ना, तितकाच आतून धूर्त सुद्धा आहेस. तू त्या देवीचा अपमान केला आहेस जी संपूर्ण गावकऱ्यांवर आपल्या स्वतःच्या पोटच्या पुत्राप्रमाणे प्रेम करते. राम राम राम. हे ईश्वरा, हे मी काय ऐकतोय? मी कुणाचा कसलाही अपमान नाही केला. आणखी एक असत्य, तू महाराणी पद्मावतींच्या चारित्र्यावर कलंक लावण्याचा दुष्टपणा केला आहेस कुंदनलाल. नाही बाबा, नाही. मी महाराणींवर कसलाही कलंक नाही लावलाय. बायचंदा, आता सत्य काय आहे तूच सांग बाबांना. सत्य तर हे आहे बाबा की जिला तुम्ही देवी म्हणताय त्या देवी होण्याचं ढोंग करतायत. महाराणी साध्वीचं रूप धारण करून मंदिरात जाण्याचं फक्त ढोंग करतायत आणि एकांतात मंदिराच्या विरुद्ध दिशेने जाऊन आपल्या प्रियकराला भेटतात. असत्य, महासत्य. हेच सत्य आहे.
परम सत्य आहे बाबा, आणि हे खुल्या नेत्रांनी पाहिलेलं ते एक सत्य आहे ज्याचा कुणी अस्वीकार नाही करू शकत. मी स्वतः बघितलंय. आणि ते गावात कृष्ण कन्हैया बनून फिरणारे बिल्लू काका, ते महाराणींना लपून छपून जाऊन भेटतात. कन्या असून तू आई सारख्या महाराणींवर असा कलंक लावतेस. लाज नाही वाटत तुला? लाज मला? अहो, लाज तर त्या महाराणींना वाटायला हवी, ज्या या वयात ही आपला युवा पुत्र असताना प्रेम लीलात मग्न आहेत. जर तुमचा विश्वास नाहीये तर मी आत्ताच सर्व लोकांना बोलावते ज्यांनी स्वतः हे सर्व पाहिलंय. बेला, अगं ए केसू, मृगया, तुम्ही सगळ्याजणी इथे तरी या. काय झालं ग चंदा? तुम्ही सगळ्या इथे या. केसू, बेला, मृगया, जरा बाबांना हे तरी सांगा की महाराणींना लपून छपून भेटायला कोण जातं? बिल्लू काका. आणि काल जेव्हा बिल्लू काका महाराणींना भेटून येत होते तेव्हा त्यांच्या हातात काय होतं? महाराणींनी दिलेली एक अमूल्य भेट होती. आता तर तुम्ही ऐकले ना बाबा. आता तुम्हीच सांगा, असत्य कोण बोलतंय, मी की त्या महाराणी? चंदा, काय झालंय तुला? कोणाच्या घरी जाणं किंवा भेटीचा स्वीकार करणं हे काही पाप नसतं. छोट्याशा गोष्टीला तू इतकं मोठं बनवलंस. तुम्हाला ही छोटी गोष्ट वाटते, परंतु ही खूप मोठी गोष्ट आहे. बिल्लू काकांच्या मनात पाप नसतं तर ते सजून धजून लपून छपून गेले नसते. तुम्हीच विचारा, बिल्लू काका तुम्हाला स्वतःच सगळं सांगतील. गप्प का झालात बाबा? महाराणींचं खरं रूप तसं नाहीये जसं त्या दाखवतात. आणि मी तर म्हणते, वनराज पण आपल्या आईच्या कुकर्मांना कंटाळला असेल म्हणून बिचारा घर सोडून निघून गेला. आजकाल तो गावात तरी कुठे दिसतो? बस मुली बस. आता याच्यापेक्षा जास्त मी नाही ऐकू शकत. कळत नाही महाराणींची बुद्धी कशी भ्रष्ट झाली. मला तर हा विचार करून दुःख होतं की ज्यांना मी देवी समजून पुजायचो त्याच ऐश्वर्या. बाबा, महाराणींच्या कुकर्मांनी माझ्या बाबांनाही रडवलं. जर महाराणींना कुणी प्रेमाने प्रणाम जरी केला तरी त्या हिंस्त्र पशुप्रमाणे त्याच्यावर धावून येतात. त्यांनी तर माझ्या बाबांनाही अपमानित केलं. त्यांना तर बिल्लू काकांशिवाय या गावात कुणीच दिसत नाही. जर महाराणीच्या दुष्कर्मांविषयी जाणून घ्यायचंय तर जाऊन बिल्लू काकांना विचारा. आम्हाला माफ करा. ठीक आहे, परंतु हे लक्षात ठेवा की महाराणींवर भले कोणीही कितीही लांछन लावो, महाराणी इथे येण्याआधी पवित्र होत्या आणि पवित्र आहेत. बघतो तो बिल्लू काय म्हणतोय. बिल्लू, बिल्लू, प्रणाम बाबा. सौभाग्यवती भाऊ. हे बघ, मला बिल्लू सोबत खूपच महत्वाची गोष्ट बोलायची आहे. कुठे आहे तू? ते तर यावेळी घरी नाही आहेत. पण आपण इतके क्रोधित का आहात बाबा? क्रोध? माझ्या क्रोधाचं कारण स्वयं बिल्लूच आहे. सांग, तो कधी परत येईल? मला सांगता नाही येणार. का? तू बिल्लूची पत्नी आहेस ना? काय एका पत्नीला हे माहित नसतं का की तिचा पती घरी कधी परत येईल? असं काही नाहीये बाबा. नेहमी तर ते संध्याकाळ होण्याआधीच घरी परत यायचे. परंतु आज? परंतु या आजचा काय अर्थ आहे? काय तो आज घरी नाही येणार आहे का? नाही बाबा, तसं नाहीये. हे बघ, जितका जास्त विचार करशील तितकंच तुला जास्त सहन करावं लागेल. याआधी की तुझ्या वंशावर कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ, आम्हाला लवकर सांग की बिल्लू कधी परतेल. नाहीतर तुझ्या पतीसोबत तुलाही त्रास सहन करावा लागेल. असं नका म्हणू बाबा. त्रास तर त्या दिवसापासून सहन करत आले ज्या दिवशी माझा विवाह झाला. काही वेळापूर्वी धावत धावत घरी आले होते आणि खूप घाबरलेले होते. त्यानंतर काय झालं? आता लवकर सांग, कारण माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे. त्यानंतर त्यांनी सामान बांधलं आणि अचानक नगराकडे गेले. आणि काय सांगितलं? कधी परत येईल? नाही सांगितलं.
तर याचा अर्थ हा झाला की पिल्लूला आमच्या इथे येण्याची माहिती मिळाली होती. पण बाबा घडलंय काय? त्यांचं काही चुकलंय का? मला तरी सांगा. एकतर ते अचानक नगराकडे गेले आणि तुम्ही असे क्रोधित होऊन घरी आला आहात. अवश्य काही संकट आलंय. तू चिंता नको करूस मुली. संकट कधी कुण्या निर्दोषावर नाही येत. तुझ्यावर कसलं संकट येणार नाही. बस एक गोष्ट नीट ध्यानात ठेव. जसा ही बिल्लू परत येईल त्याला माझ्याकडे पाठवून दे. यातच तुम्हा सर्वांचं भलं आहे. मला उचलून नाही ईश्वरा. आता तुझ्या जगातून माझं मन उठलंय. महाराणीने माझं जगणं मुश्किल केलंय. आता मी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहिलो. आता मी माझे प्राण देईन. नाही बाबा, तुम्हाला प्राण देण्याची काही आवश्यकता नाहीये. प्राण तर आता त्या महाराणींना द्यावे लागतील जिने तुमच्यावर खोटा आरोप केलाय. अगं आरोप तर आरोपच असतो मुली. आता जीवनभर गावकरी मला टोमणे मारतील. हे ईश्वरा, मी जीवनभर तुझं भजन कीर्तन केलं आणि तू त्या बदल्यात मला हे असं फळ दिलंस. जर भक्तांवर असाच अन्याय होत राहिला तर ईश्वरावर विश्वास कोण ठेवेल? आणि आता तर देवधर बाबा पण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत. महाराणीने तर आता मला साधू संतांच्या नजरेतूनही उतरवलं. म्हणून काही डोंगर कोसळला नाही आपल्या डोक्यावर. अहो, देवधर बाबा साधे सरळ महात्मा आहेत आणि महाराणींनी आपली लाज राखण्यासाठी त्यांना ढाल बनवलंय. परंतु परंतु महाराणींच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? काय केसू, ठेवेल का कोणी त्यांच्यावर विश्वास? कदाचित नाही. मृगया, बेला, अगं जी आपल्या पतीची कधी नाही होऊ शकली ती ती आम्हा गावकऱ्यांची काय होणार? नाही तर काय? महाराणींमध्ये काही खोट नसती तर आपल्या पतीला सोडून या गावात कशाला राहायला आल्या असत्या? बेला बरोबरच तर म्हणतीये. मी पण गावकऱ्यांना एकमेकांशी हेच बोलताना ऐकलंय की महाराणींचं चारित्र्य तर आधीपासूनच कलंकित होतं. म्हणून तर त्यांच्या पतीनेही दुःखी होऊन त्यांना सोडून दिलं. कुणीतरी बरोबरच म्हटलंय, मनुष्य सर्व काही सोडू शकतो पण आपल्या वाईट सवयी नाही. भलेही महाराणींनी आपल्या पतीला सोडलं परंतु आपल्या वाईट सवयी अजूनही धरून ठेवल्यात. म्हणून तर त्यांनी आपल्या सुखासाठी पतीनंतर आपल्या पुत्राचाही त्याग केला. जी आई आपल्या सुखासाठी आपल्या पुत्राचा त्याग करेल ती आई नाही चेटकीण आहे. पुत्र पुत्र माहित नाही कुठे भटकतोय आणि महाराणी तर आपल्या स्वतःच्या सुखात मग्न आहेत. बिचारा वनराज जेव्हा गाव सोडून गेला तेव्हा लाजेने कुणाला भेटलाही नाही. आईच्या पापांचं ओझं मनात ठेवून बिचारा गुपचूप निघून गेला. बघालच महाराणी तडफडून मरतील. आता बस कर मुली. महाराणींनी आपलं चरित्र इतकं कलंकित केलंय की गावकऱ्यांसमोर नजर वर करूनही नाही पाहू शकत. तरीही बाळा, त्या एक स्त्री आहेत आणि त्याही अगदी एकट्या. म्हणून त्यांना त्यांच्या स्थितीवरच सोडून द्या. महाराणींच्या पापांची शिक्षा स्वयं ईश्वरच त्यांना देईल. बाबा, गावकऱ्यांशी भांडून आलात? परंतु का? बाबा, याआधी मी तुम्हाला इतकं क्रोधित कधीच पाहिलं नव्हतं. हो बाळ, तू बरोबर बोलतेस. याआधी मी कधीच कशानेही इतका क्रोधित नव्हतो झालो. परंतु काय करणार, महाराणींवर लागलेला कलंक पाहून मी माझ्या क्रोधावर नियंत्रण नाही ठेवू शकलो. वनराजच्या अनुपस्थितीने महाराणी आधीच दुःखी आहेत आणि दुसरीकडे हे सर्व गावकरी त्यांना आणखीनच त्रास देत आहेत. बाबा, क्रोधित होण्याने समस्या तर दूर नाही होणार ना? त्यांना बोलवूनही समजावता येऊ शकतं. जर ते लोक तुमच्याशी भांडू लागले असते तर माहित नाही काय झालं असतं. बाळा, ज्याच्या मनात पाप असतं ना तो कधीच भांडण नाही करत, उलट आपला बचावच करत असतो. म्हणून तर तो कुंदनलाल मी गेल्यावर करुण विलाप करू लागला आणि तो बिल्लू तर खरंच सोडून पळून गेला. त्या मूर्खांनी जरा सुद्धा विचार नाही केला की महाराणींवर कलंक लावून ते आपला स्वतःचा नरकात जाण्याचा रस्ता बनवत आहेत. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणारा मूर्ख मनुष्य स्वयं आपलंच मुख मलिन करत असतो. बाळ, तुम्ही सत्य बोलताय बाबा. महाराणींसारखी देवी तर साक्षात त्यागाची मूर्ती आहे. त्यांच्यावर लागलेला कलंक ऐकून जर तुमच्यासारखे संतही क्रोधित होऊ शकतात तर मग त्या बिचाऱ्या महाराणींना काय वाटलं असेल?
त्या बिचाऱ्या युवराजांचं जाण्याचं दुःखही नाही विसरल्या आणि त्यावर गावकऱ्यांनी त्यांच्यावर असा कलंक लावला. त्यांच्यावर कलंक लावणारे स्वतःच दंड भोगतील. बाळा, जरा विचार कर. एक महाराणी आपला राजमहाल सर्व सुखांचा त्याग करून गावकऱ्यांवर आपला प्रेम वर्षाव करत राहिली. या बदल्यात तिला काय मिळालं? अपमान, कलंक, तिरस्कार. हे प्रभू, अशी दशा कधी कुणाचीही न हो. जर आज युवराज इथे असते तर काय हा आपण सहन करू शकले असते? युवराजांच्या अनुपस्थितीत गावकऱ्यांचा हा धर्म होता की त्यांनी महाराणींची सेवा करायला हवी होती. परंतु त्या लोकांनी महाराणींना खूप दुःख दिलंय. ईश्वर त्यांना कधीही क्षमा नाही करणार. हो बाळा, ईश्वर त्यांना कधी क्षमा करणार नाही. परंतु महाराणींचे अश्रूंनी भरलेले नेत्र वारंवार समोर येत आहेत. यावेळी रात्रीच्या घोर अंधकारातही त्या निर्बल एकट्या बसून आपल्या भाग्यावर अश्रू ढाळत असतील. बाबा, तुम्ही चिंता नका करू. सूर्योदय होताच मी महाराणींना भेटायला जाईन आणि मी त्यांना कधीच जाणवू नाही देणार की त्या या गावात बिलकुल एकट्या आहेत. हे परमेश्वरा, हा कसला अपशकुन झाला. आता माझ्यासोबत आणखी काय घडणार आहे? हे प्रभू, हे ईश्वरा, ही कसली परीक्षा घेतोयस तू? मी असं कोणतं पाप केलंय ज्याची तू मला इतकी शिक्षा देतोयस? महालाचं स्वप्न दाखवून मला या जंगलात आणून ठेवलंस. माझ्या कुशीतून वनराजच्या रूपाने एका राजपुत्राने जन्म घेतला, परंतु त्या राजकुमाराला तू जंगलात भटकण्याचा अभिशाप दिलास. आधी पतीपासून वेगळं केलंस, मग पुत्रापासून. यानेही तुझं समाधान नाही झालं, म्हणून तू आता माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलंस. नाही प्रभू, नाही, नाही. मला क्षमा कर प्रभू. आज मी माझा विवेक हरवून तुझ्या विश्वासाच्या सत्यावरच प्रश्नचिन्ह लावलं. परंतु मी काय करणार? दुःखामुळे माझा संयम ढळला प्रभू. तुझ्याशिवाय हे कोण जाणतंय की मला माझ्या प्राणांचा मोह नाहीये. माझे प्राण तर माझ्या पुत्रात आहेत प्रभू. म्हणून त्याचं रक्षण कर तू. मला हवं तर आणखी दुःख दे तू प्रभू, परंतु वनराजला कोणतं दुःख देऊ नकोस. त्याच्यावर संकट नको आणूस. बस माझी एवढीच प्रार्थना स्वीकार कर प्रभू. मग मी हे गावच काय, सगळ्या जगाशी सुद्धा लढेन. महाराणी, हां, अगं कस्तुरी, तू इथे कशी? मी तुम्हालाच भेटायला येत होते. परंतु आपण कुठे जाताय? मंदिरात जाण्यासाठी निघाले होते. मन खूप बेचैन झालं होतं. विचार केला मंदिरात गेले तर थोडी शांती मिळेल. महाराणी, बाबांना खूप दुःख झालंय. तुमच्यावर लावलेला कलंक ऐकून त्यांच्या मनावर खूप खोलवर आघात झालाय. आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मीही माझे अश्रू नाही रोखू शकले. मी गावकऱ्यांना कधी क्षमा नाही करू शकणार. कस्तुरी,
यात मी गावकऱ्यांपेक्षा जास्त स्वतःच्या भाग्याला दोषी मानते. तसंही मला स्वतःपेक्षा जास्त वनराची चिंता असते. त्याच्यासाठी मी कोणतंही दुःख सहन करीन. ईश्वराच्या कृपेने युवराजांना काहीच नाही होणार महाराणी. गावकरी तुमच्याशी जे काही वागले ते ऐकून बाबा क्रोधित झाले आणि गावकऱ्यांशी भांडायला गेले. मी निर्दोष असूनही गावकऱ्यांनी जो कलंक लावलाय त्याचं फळ एक दिवस ईश्वर त्यांना नक्कीच देईल. बाबांना जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी मी त्यांची क्षमा मागते. परंतु गावातल्या त्या राक्षसांना ईश्वर कधी क्षमा नाही करणार. कस्तुरी, क्षमा करणंच तर सर्वात मोठं पुण्य असतं. आता बघ ना, ईश्वर किती दयाळू आहे. माझा पुत्र दुरावला तर ईश्वराने तुझ्यासारखी गोड मुलगी पाठवली माझी सेवा करण्यासाठी. आता मला फक्त एकच काळजी आहे की कधी वनराजची दीर्घ यात्रा संपेल आणि चंद्रमुखीच्या राज्यातून तो ते फूल घेऊन शीघ्र येईल. महामहिमांना नागराजचा प्रणाम. हे काय महामहिम, तुम्ही इतक्या छोट्याशा असफलतेने इतके निराश झालात? बघा ना, तुमच्या उदास होण्याने हा राजमहाल किती उदासवाणा वाटतोय. आम्ही ठरवूनही विसरू शकत नाही की तो युवराज जो आपल्या हाती आला होता तो निसटला कसा. महामहिम, यात तुमची काहीही चूक नाही. जर ती दुर्गेश्वरी आपल्या मार्गात आली नसती तर आज तो युवराज कारागृहात असता आणि आपल्या राज्याच्या सेनेत एक सैनिक आणखी वाढला असता. आज तो आपल्या हातून निसटला म्हणून काय झालं? आपण उद्या त्याला पुन्हा पकडू. हे तर मीही जाणतो नागराज. एक वेळ जो आपल्या राज्याच्या सीमेत प्रवेश करतो त्याला आपलं दास्यत्व स्वीकार करावाच लागेल. परंतु दुर्गेश्वरीने आमच्या चिंतेला काही आणखीनच वाढवलं. आजपर्यंत कधी या स्त्रीने आमच्या मार्गात येण्याचा प्रयत्न नव्हता केला. दुर्दैवाने आता दुर्गेश्वरीशीही 2 हात करावे लागतील. त्या दुर्गेश्वरीशी 2 हात करणं कोणती मोठी गोष्ट आहे महामहिम? एक महिला आपल्या समोर अधिक वेळ टिकूच शकत नाही. हा, आता ही गोष्ट वेगळी आहे की यावेळी ती आपल्यावर भारी पडली. परंतु पुढच्या वेळी ती जेव्हा माझ्या समोर येईल जिवंत नाही राहणार. नागराज, तू इथे महालात बसून वीरतेच्या गोष्टी करतोयस, परंतु जेव्हा ती दुर्गेश्वरी तुझ्या समोर येईल तू घाबरून पळून जाशील. या महिलेमुळे आम्हाला पहिल्यांदा खूप मोठी हार मानावी लागली आहे आणि जोपर्यंत आम्ही या पराभवाचा बदला नाही घेत आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. हे तर तुम्ही योग्य बोलताय महामहिम. मी तर स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो की एक महिला आपल्यासारख्या महाबलीच्या मार्गात येण्याचं दुस्साहसही करू शकते. असं वाटतं या दुर्गेश्वरीला आपल्या बळावर जरा जास्तच गर्व झालाय महामहिम. आणि आता तिचा तो गर्व हरण करण्याची योग्य वेळ आलीये. नागराज, या दुर्गेश्वरीची शक्ती जरा जास्तच वाढत चालली आहे. कधी हीच दुर्गेश्वरी आपल्या 1-2 साथीदारांबरोबर धाड टाकून जंगलात लपून बसायची, परंतु आता शेकडो साथीदारांना घेऊन खुलेआम फिरते. एका महिलेचं इतकं शक्तिशाली होणं आपल्यासाठी शुभ संकेत नाही. शीघ्र आपल्याला हिची शक्ती समाप्त करायला हवी, नाहीतर एक दिवस ती आपल्या समोर भयंकर संकट उभं करेल. हे तर तुम्ही योग्य बोलताय महामहिम. त्या नागिणीचं मस्तक ठेचण्यातच आपल्या सर्वांचं भलं आहे. एक मार्ग आहे माझ्याकडे, ज्याने सापही मरेल आणि काठीही नाही तुटणार. सापही मरेल आणि काठीही नाही तुटणार? मी काही समजलो नाही नागराज. मी समजावतो. दुर्गेश्वरी आपला प्रियकर विजेंद्र सिंगला प्राप्त करण्यासाठी आपल्या मार्गात बाधा बनली आहे. जर आपण विजेंद्र सिंगला पकडून तिच्या हवाली केलं आणि तिच्याशी हात मिळवणी केली आणि स्वतःला दुर्गेश्वरी समोर निर्बल घोषित करावं, हेच सांगायचं ना तुला? नाही महामहिम, माझ्या बोलण्याचा हा अर्थ अजिबात नव्हता.
जेव्हा पाहावं तेव्हा न मागता सल्ला देत असतोस. मी आपलं मस्तक कोण्या महिलेसमोर झुकू शकत नाही. हा शूर राजवीर सिंग आपलं शिर कापून देऊ शकतो, परंतु कुणासमोर झुकू शकत नाही. क्षमा करा महामहिम, माझी चूक झाली. परंतु आता या सेवकाला सांगा की आपण त्या युवराज भानुप्रताप सिंगला कसं काय मारणार, कसं बंदी बनवणार त्याला. आता तर तो आपल्यापासून सावधही झाला असेल. नागराज, त्या युवराजाला बंदी बनावंच लागेल, भले मग तो कितीही सावध असो. जे कार्य बलाने पूर्ण होत नाही त्याला युक्तीने पूर्ण केलं जातं. वेळ आलीये कलावतीने आपली कला दाखवण्याची. नागराज, तू कलावतीकडे आमचा संदेश घेऊन जा की आम्ही तिची आठवण काढली आहे. तू कलावतीकडे आमचा संदेश घेऊन जा की आम्ही तिची आठवण काढली आहे. असं समजा महामहिम, तुमचा हा संदेश कलावतीपर्यंत पोहोचला. हुजूर, हुजूर, तुम्ही मला बोलावलं? ये कलावती, तू तर सदैव आमच्या स्मरणातच असतेस, परंतु माहित नाही आमच्यापासून इतकी दूर का राहतेस. हुजूर, मी तर कधीपासून तुमच्या हृदय मंदिरात वास करण्यासाठी सज्ज आहे, परंतु ते तुम्हीच आहात जे आपल्या हृदय मंदिराचं द्वार माझ्यासाठी नाही तर त्या राजकुमारी चंद्रमुखीसाठी उघडून बसलेत. आता जाऊ द्या, सांगा आज अचानक माझी आठवण कशी काय आली? कलावती, अचानक एक असं कार्य आलंय जे केवळ तूच पूर्ण करू शकतेस, म्हणून आम्ही तुला बोलावलंय. तर मग असं समजा तुमचं कार्य पूर्ण झालं. तुमच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं माझं प्रथम कर्तव्य आहे. आता कार्य सांगा. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती कलावती. दुसऱ्या राज्यातून एक युवराज भानुप्रताप सिंग आमच्या राज्यात घुसण्याचा प्रयत्न करतोय. आमची इच्छा आहे की तू कसंही करून त्याला इथे येण्यापासून अडव. काय हे कार्य तुला संभव आहे? कलावतीसाठी कोणतेही कार्य असंभव नाहीये हुजूर. तुम्ही फक्त इतकंच सांगा की यावेळी तो युवराज आहे कुठे. यावेळी तो उत्तर दिशेच्या जंगलात कुठेतरी लपलेला आहे. तुला त्याला शोधायचंय आणि आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात त्याला अडकवायचंय. आणि त्यानंतर मला त्या युवराजाला काळ्या डोंगराच्या खिंडारापर्यंत आणायचंय. तुम्ही हेच सांगणार आहात ना हुजूर? वाह कलावती वाह. ईश्वराने तुला जितकं सुंदर बनवलंय तेवढीच तेजस्वी बुद्धिमत्ताही दिलीये. मला तुझ्यावर गर्व आहे. धन्यवाद हुजूर, धन्यवाद. तर मग मी जाऊ? हो कलावती, शुभ कार्यात उशीर करणं योग्य नाही. जेव्हा तू सफल होऊन परत येशील
तेव्हा आम्ही तुला तू मागशील ती भेट देऊ. असं म्हणून पाठ नका फिरवू हुजूर. होऊ शकतं मला हवंय त्या भेटीत मी तुमच्याकडे तुम्हालाच मागितलं तर. मी तर तुझा आधीपासूनच आहे कलावती. आता तू शीघ्रतेने जा आणि मला हा शुभ समाचार दे की भानुप्रताप सिंग माझा बंदी बनलाय. तर मग मी आता निघते. आता किती चालवाल युवराज. आता तर चालून चालून पायात घट्टे पडलेत. थोडी विश्रांती घेऊया. थकलो तर आम्ही या आहोत जोरावर आणि हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे. माझ्यामुळे होतंय. हो मग तर काय. काय तुझ्या या मूर्ख बुद्धीला इतकंही नाही सुचलं का की पळून जाताना घोडे सोबत घेऊन पळावं ते. हा विचार तर माझ्या डोक्यात आला होता युवराज, परंतु घोड्यावर बसायला वेळच नाही मिळाला. त्या रूपनगराच्या मंत्र्यांचे घोडे त्या स्त्री लुटारूला पाहून एकटेच पळाले. जर आमच्याकडे घोडा असताना तर आम्ही चंद्रमुखीच्या जवळ उभे असतो. तर भानुप्रताप इथपर्यंत पोचला. छोरावर आमच्यासाठी घोड्याचा प्रबंध कर. घोडा या वनात जिथे एक डासही दिसत नाहीये तिथे एका घोड्याचा प्रबंध करू. कुठून आणू घोडा? छोरावर सिंग. ही दोन